नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर माता वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे संतवरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपी प्रियकरा, तमाला निळा पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलेले करुणा गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्टाईस काली आला यमुने माझी तुडून भला रमणक द्वीपा धाडिला, गोप निर्भय करण्यास देवी माझ्या दुर्दैवा, तुडूनिया वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूनी. मी अजान भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस, ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू संत, माझी चिंता वारस त्वरित आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान व्यंकटहरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुशितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहू पडली जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणतात महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्याच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्यावरी करा म्हणजे काम झाले. ऐसे एकदा भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी, श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या अटाअटी तुमचे कल्याण व्हावया. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हरी मठाचा, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी, अष्टसिद्धी दासीपरी राबताती त्यांच्या घरी, तो न तुमची पर्वा करी त्यांचे वैभव निराळे. सविता सूर्यनारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तमाचा, तो मुळीच प्रकाशमयी ज्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने. रोग बरा करण्याभरी औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्ममरण हेही त्यास नाही मुळी राहिले, तैसी तुमची सुसंपन्नता. रक्षण व्हाया सर्वथा पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीर. रोग त्यांचे अनाचार त्यांचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने, म्हणून पुण्य संचय करा कुतर्कणा चित्ती धरा, पुण्यमेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाना, तेथे टाकिल्यावरी दाना ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्यान, स्वामी साप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता अग्नित होते सर्वथा, एक दाना टाकिता मेदी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार कुटाळ झाली निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार वर्गणीती जमे फार, शुल्काच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी मग वान कशाची. बांधकाम मुकुटाचे चालता शेगावी साचे, दगड सुना रेतीचे सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो. आपण तेथे बसल्याविने
काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थाची बसली स्वारी, ते गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज वदले तया, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विठळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी रामासन्निध नाही बसला. तू उभाच पहा राहिला, कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले, नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43-45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले त्या ठिकाणी, तिचे यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण, ऐशे चतुर कारभारी. एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्याच्या होते म्हणी वचन दिले अधिकाऱ्यांनी, अनेक 1 एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी, तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा होतो माफ होईल. त्या अधिकारी दोषाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला, तेही हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थाचे वाक्य न खोटे व्हावयाचे, माझ्यावरी किटाळ महाराजे येऊन गेले नुकतेच एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून, तुझ्या एकाही केसा लागून धक्कान त्यांचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाचा हाही प्रकार आज दिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले, ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थाचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहकरच्या सान्निध्याला त्या सवडद नामे ग्रामस भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग. जागा दोन्ही पायाला, करपत बोटे झडून गेली, तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाळी, कडू सुटला तनु ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात रसला अति. समर्थाची एकूण कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्या परत, लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसती ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घे, कधी ना जवळ जाई, त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगते याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती सुकवून अवघ्या लोकाप्रती, येता झाला सत्वरगती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर, समर्थांनी चापट थोर मारिले त्याच्या डोक्यावर, अति जोराने विभूत हो.
म्हणून तो उभा ठेला. समर्थास निहाळू लागला. स्वामींनी त्यांचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात आणि वरती एक लाथ खाकरोनी बेडक्याप्रत थुकले त्याच्या तनुवरी. तोच त्याने मानिला समर्थाचा प्रसाद भला. बेडका होता तो का पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून ओघ्या शरीरी. लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यासी बोलता झाला पहाये निरीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावरी त्यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर. त्याशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे म्हणती. त्यांचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास होते तो येता सहजता तो समाज रसतो रसातळा. यासी तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेडा पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही इथेच चुकता. याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयेसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागे. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंकण्याचे नाव नाही. अवघी औषधी आहे पाही. मी तुका वेढा नाही बेडक्याचं मलम मांडणारा. तुझ्या त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वानामुळे जाणिली. त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ. एकवार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील त्या जागेशी. तिथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच. मृतिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बेसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी ही किंचित येत होती ती येला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी. कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐशे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले तयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाल्या समस्त. दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्यांचा शोधते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवाला कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची. ती शेगावी आलिसाची न्याया निजपतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर. येऊन पतीस जोडले कर. चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली. मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले.